मूर्ख श्रीमंत बायबल दाखला. बायबलमध्ये मूर्ख श्रीमंत याचा दाखला लूकमध्ये येतो. येशूने एक दृष्टांत सांगितला की एक श्रीमंत माणूस ज्याची जमीन खूप उत्पन्न देते. त्याने विचार केला, माझ्याकडे इतकं धान्य आहे की साठवायला जागा नाही. मी माझे कोठार फोडून मोठी कोठारे बांधीन आणि सर्व माल तिथे साठवीन. मग तो स्वतःशी म्हणतो, अगं आत्मा, तुझ्याकडे पुष्कळ संपत्ती आहे, आता आराम कर, खा पिऊ, मजा कर. पण देव त्याला म्हणतो, अरे मूर्खा, आजच रात्री तुझा जीव मागवला जाईल. मग ही सारी संपत्ती कोणाची होईल? या दृष्टांतातून येशू शिकवतो की जो माणूस स्वतःसाठी धन साठवतो पण देवासाठी श्रीमंत नसतो, तो मूर्ख ठरतो. हा दाखला आपल्याला सावध करतो की संपत्तीवर गर्व न करता आपला आत्मा आणि जीवन देवाशी जोडलेले असावे. ही कथा लोभ, गर्व आणि आत्मकेंद्रिततेवर टीका करते आणि आध्यात्मिक मूल्यांचा स्वीकार करण्याचा संदेश देते. मुख्य संदेश: आत्मिक श्रीमंती ही खरी संपत्ती आहे, भौतिक संपत्ती क्षणिक असते.